जुन्नरच्या जवळ मुख्य महामार्गावरचं ठिकाण आहे ते म्हणजे नारायणगाव. तर नारायणगावच्या पूर्वेला किंवा आपण म्हणूयात ईशान्येला बोरी नावाचं गाव आहे. अच्छा. तर त्या बोरीला आपल्याला असं दिसतं की एक मोठा राखेचा थर हा आपल्याला सापडतो. तो राखेचा थर हा काहीतरी जळून झालेला राखेचा थर नाही. ती टेफ्रा नावाची राख आहे आणि ती आपल्याकडे ज्वालामुखीतून निर्माण झालेली राख आहे, पण ती तिथे निर्माण झालेली नाही. तो ज्वालामुखी इंडोनेशियातला आहे. अरे बापरे. तिथून ती राख वादळाबरोबर उडाली आणि ती बोरीमध्ये येऊन बसलेली आहे असं आपल्याला दिसतं. त्याचं टेस्टिंग झालेलं आहे. तीच राख आहे हे जिओलॉजिकली सिद्ध झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. आणि सुमारे 8 लाख वर्षांपूर्वी किंवा कदाचित त्याहीपेक्षा आधी ती राख आपल्याकडे येऊन पडलेली आहे. तेव्हा मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे उत्पाद घडल्यामुळे त्याच्या आधीची जीवसृष्टी होती ती नष्ट झाली होती आणि नवीनच काहीतरी पुन्हा सुरुवात झाली असं मानलं जातं. त्याचा एक महत्वाचा पुरावा हा आपल्याकडे अस्तित्वात आहे, तो बोरीमध्ये आहे. आता ते बघायला हो, बघायला मिळतं. म्हणजे आहे तिथं. म्हणजे ते जे रेडिओ दुर्बिणींचं जे गाव आहे खोडद, त्या खोडद पासून बोरी अगदी जवळ आहे.